काय दिलं? काय नाही दिलं? हे सलाम कर व्यवस्थला. कशी आहे सगळी? आता मी आईला भाव अब्बू मम्मा आता ते काय सांगतील. मी गरवी आहे. गरव्याचं सामान. अरे बाप रे, पुरी तयारी. छत्री आहे. अच्छा अच्छा. हे बघा, ही बाटली किती मोठी आहे. कोण गरवणार आहे? यांनी कोण गरवणार आहे? अब्बू. माशाअल्लाह, मोठा मोठं मांगण काढू आपण. त्यांनी मांगण. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. विबस कैसी हो सगळी? उम्मीद करताय बेस असाल. मी पण बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. तुमची दुआ आहे, अल्लाहचा फजलो करम आहे. आज तुमच्या दुआनीच आम्ही लोक आजपर्यंत पोचलाव आहो की तुम्हाला 101 व्हिडिओ आणि 101 लम्हे नेचर आणि काही चंद बातें बोलता हो. ते पुरे पण बोलत राही. वैशी तुम्ही दुआ करा, अल्लाह तुम्हाला पण सलामत ठेव आणि उमर दराज करो सगळ्यांना. सगळ्यांच्या घरात खुशवक्ती देव, सगळ्यांच्या अंगणात खुशवक्ती देव. अंगणात का? घरात नाही. घरात पहिले बोललो ना मी. घरात पण खुशवक्ती देव आणि अंगणात पण खुशवक्ती. ने आंगन में खुशवक्ती वो तेरे समझ में नहीं आएगा. अल्लाह तुम्हारे आंगन में खुशवक्ती देव, घर में भी खुशवक्ती देव. घर में आंगन में आएगी तो घर में भी आएगी, है ना. और अल्लाह ताला तुम्हारे घर में खैर व बरकत देव. अल्लाह ताला तमाम आपकी मुश्किलात दूर करो, ऐसी मेरी दुआ है. आज हम आए हैं ये पंचनदी कोलथरे के पुल के, मतलब कोलथरे का पुल तो इसको नहीं बोल सकते, पंचनदी का पुल है ये. कोलथार उधर सामने है, ये देखिए खाड़ी के वो साइड. ठीक है, वो लखलतर है खाड़ी के ये साइड में. ठीक है, तो कन्नो अस्सलामुअलैकुम. माशाअल्लाह. बेसाव सगळी. मी बेस आहे, आम्ही सगळी बेसाव अल्हम्दुलिल्लाह. काय चाललंय बरं सांगा जरा मना सगळ्यांनी. फटफट सांगा काय काय करत बसला वाव. काय आमच्यासाठी दुआ करताव की नाही? दुआ करा ताकि चॅनल स्प्रेड हो आपलो इंशाअल्लाह. आज मी तुम्हाला दाखवणार आहो. ॲक्च्युली काय आहे, आमच्या व्हिडिओजवर कॉमेंट्स येतात मग फकत की सरनेमची लिस्ट दाखवा आम्हाला. सरनेमची गावोगावची लिस्ट आम्हाला रिव्हील करा की खच्च्या गावात काय सरनेमची माणसं आहात, तुमच्या गावात काय काय सरनेम आहात. तेव्हा आज आम्ही आमच्या गावाशी स्टार्ट केला आहो, जैसा कोलथार गाव. आता कोलथार गावला बघिया गेला ते 3 मोहल्ले आहात. जैसा की एक कोलथार मोहल्लो एक आहे, निमुर्डेवाडी दुसरी. निमुर्डेवाडी पण आपली लोक त्याला आम्ही रेताव, त्याला पहिल्यावर बोलतात. आम्ही रेताव त्याला आपले निमुर्डेवाडी लोक, गाववाली लोक पहिल्यावर बोलतात. आणि त्याच्यानंतर लखडतरवाडी आहे, त्यातला पण आपली लोक रेतात आणि खारवी लोक पण रेतात. तेव्हा आपल्या लोकांची मुसलमान सरनेम जे आहात ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आपल्या ह्या व्हिडिओत. तेव्हा तुम्ही बनून राहा आपल्या व्हिडिओवर स्टार्ट टिल एंड. आता दुसरे मजहबचे लोक आहात, म्हणजे मोक मजहबचे लोक आहात, त्यांची आम्ही काही सांगत नाही आहो का की कुणाला काही आपत्ती असू शकते, बोलू नाही शकत. पण आपली लोक जी आहात ना, म्हणजे आपली सगळी आपलीच आहो. पण आपल्या मजहबची लोक आहात त्या लोकांनी सांगले ना की काय काय मजहब काय काय सरनेमची माणसं राहतात गावात, ती जरा आम्हाला सांगा. ते आम्ही ती सांग्या जातो. आणि माणसाला एक असं उत्सुकता असते की बाबा गाव किती हात कोकणातला, त्यातला काय सरनेमची माणसं बसते हात त्यांचो. तर एक एक माणसाला शौक असते, ज्यांना शौक असते ते कॉमेंट्स करतात की आम्हाला सरनेम जाणयाचे हात. आणि जर आपले हिंदू भाई लोक आहात
ध्यानापर जर काही असा पाहिजे असेल ते आम्हाला कॉमेंट्सला सांगा. आम्ही इन्शाअल्लाह त्यांची पण सरनेम सगळे सांगू. आपल्या मुसलमान बांधवच्या ऐवजी आपल्या गावातला बौद्ध समाजची लोक पण आहात, कुणबी समाजची लोक पण आहात, मराठा बंधू पण आहात, सगळे आहात, मोब समाजची लोक, कास्ट सबकास्टची लोक आहात. त्यांच्या बाऱ्यात पण त्यांना पण जर असे सरनेम रिव्हील्स करायचे असले तर त्यांनी आमची कॉन्टॅक्ट करवा किंवा कॉमेंट्सच्या माध्यमाने आम्हाला सांगवा की त्यांच्या पण समाजची आम्हाला सरनेमची इजाजत आहे तर आम्ही करू. कारण आम्ही विना इजाजत काही नाही करत, कारण पुरे मग तो मसलो बनते आमच्यासाठी व्हिडिओवर. तेव्हा चला स्टार्ट करूया न देर करताना आपण. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. स्टार्ट होईल इन्शाअल्लाह. मी पूरी सरनेम का है कवा कवा पूरी तैयारी के साथ आई है कनीज. येस माशाल्लाह. कवा कवा कैसे ना दिमागांशी फ्लॅश होऊन जाते, काही सरनेम जल्दी याद पण नाही येत. डेलीचे आपले मतलब हे असणारे पण संबंधित असून पण आपल्याला सरनेम याद नाही होत. मग मी कसा सरनेम लिखून आणलो आहे की आमच्या गावाच्या 3 मोहल्ल्यात कच्च्या मोहल्ल्यात कच्ची लोक बसतात ती आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. व्हिडिओ पसंत पडलो ते नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नको, कमेंट नक्की करा. डोंट वरी. अल्लाह बहुत बड़ा है, अल्लाह सबके दिल में रहम डालेगा इंशाअल्लाह. के फॉर कोलथर, कोलथार, कोलथरे. तैसाच कोलथार गावाशी नाव स्टार्ट होतंय कोलथारकर. कोलथारकर सगळ्यात पहिला आडनाव सरनेम कोलथारकर. तेव्हा आम्ही नंबर 1 वर कोलथारकर ठेवला. वाव. राईट. नेक्स्ट होडेकर. हे आमचे कोलथार मोहल्ल्याची लोक. कोलथार मोहल्ला येईल. थर्ड आहे सुरकोजी. त्याच्यानंतर हे बोंडारे, नाकवा. जरा जोरात बोल, माणसानं ऐकायला पाहिजे. मुकादम. ओके, नाकवा ऐकलाव. ठीक आहे. मुकादम, गजाली, खलिफे, टिकले, जी के मी आहे. माझा मायका ज्याला नाही माहिती असला त्याने जाणून घ्या, माझा मायका टिकले आहे. ओके. ससराल कच्चा आहे ती पण दाखवणार आहे. नेक्स्ट आहे पुरकार, बागकरी. आता ही बागकरी नाव जी आहे ती आमच्या दुसऱ्या मोहल्ल्याचं आहे, मतलब त्याला मोहल्लो नाही बोलणार, त्याला लखडतरवाडी बोलू आम्ही. आणि दुनिया पण लखडतरवाडीच्याच नावाने जाणते. तेव्हा बागकरी हात ती लखडतरवाडीच्या नावाने हात. त्याच्यानंतर कोलथार गावचा आहे कुरवले. बुरोंडकर हात हे ॲक्च्युली मुकादम हात. पण त्यांना बुरोंडकर बोलतात. मग आता ते का बुरोंडकर बोलतात त्याची हिस्ट्री किंवा इतिहास आम्हाला माहीत नाही आहे. आमच्या बुजुर्गांना माहीत असेल आणि त्यांना आम्ही ते बचपनपासून आम्ही एकटा बुरोंडकरच बोलतात, जे की आमचे रिलेटिव्ज आहेत. तर बुरोंडकर मोस्टली तुम्हाला बुरोंडीत मिळतील. जी. त्याच्यानंतर येतात वाडेकर. ते आमच्या मोहल्ल्यांचे वाडी, आमची वाडी आहे निमुर्डेवाडी. पहिल्यारी कोलथारला येतील बांगी. पण हे बांगी हे पण मुकादमच आता. जी. बांगी बोलतात त्यांना. हजवाने, पाहिले पण मुकादमच आहात आणि ते आमचे खास रिलेटिव्ज आहात. माझ्या मम्मीच्या तरफशी माझ्या मम्मीच्या चाचाची पोरं आहात ती सगळी पाहिले आणि ह्यांच्या डॅडीच्या चाचाची पोरं आहात. रुमाने हे लखडतरवाडीला येतील, ते पण सख्खे रिश्तेदार आहात. साखरकर कोलथार मोहल्ल्याचे आहात. खतीब कोलथार मोहल्ल्याचे, पण त्यांची एक चांद खतीब आहात. ते आमच्या निमुडेवाडीत येऊन बसले आहेत. 3 वर्षा झाली अल्हम्दुलिल्लाह आमच्या वाडीतला घर बांधले ना. अल्लाह त्यांना खुश ठेव, अल्लाह त्यांना आबाद ठेव, अल्लाह त्यांना तमाम मुश्किलात से दूर ठेव. माझी दुआ आहे. तंदुरुस्ती देव त्यांना आणि ऐशीच खुशवक्ती देव त्यांना. आमीन. देन गोलंदाज बालाबाई हे लखडतरवाडीचे आहात. घनसार आमचे घनसार आबा. घनसार बोलून मला घनसार आबाची याद आली. माशाअल्लाह मोप नेक इंसान होते, ते नेक बंदे होते अल्लाह पाकचे. आम्ही छोटी होता तेव्हा त्यांचा इंतकाल झाला, फौज झाले येतात. इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन. अल्लाह तमाम मरहूम मरहूमा बच्चे जो भी बहनें माएँ जो भी मरहूम मरहूमा हैं, अल्लाह सब की मग़फ़िरत फरमाए, दर्जा बुलंद करे उनका और सगीरा कबीरा गुनाह उनके माफ़ करे, माफ़ फरमाए. आमीन. देन मिरकर कोलथार मोहल्ल्याचे हात. हुसैनी ते पण कोलथार मोहल्ल्याचे हात.
आता ह्यांशी काय आम्ही जर चुकला असलो ते माफ करा जे आमचे कोलतार गाववाले आहात. सॉरी, चुकलावच आहो, स्वतःला चुकलावाव. अरे बाप, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. या अविवास, आम्ही हाव निमुर्डे वारीशी आणि आमचा सरनेम आहे मुल्ला. बट वी आर नॉट मुल्ला, आम्ही लोक हाव नाकवा. आता पता नाही 60 वर्षा झाली 70 वर्षा झाली या नाही. ही पिढ्याने पिढी आपल्या इकडे मद्रसा म्हणजे अरबी शिकवायचे लोकांना. 100 साल हो गए होंगे, उससे तो जाहिर नहीं हो सकते. 100 नहीं, जास्ती हुए. ओके ठीक है, मैं बताता हूँ. मेरी बात तू सुन बराबर से. कैसा है, ये बहुत बोलती ना, मेरे को बोलने नहीं देती. मेरा बोलना अच्छा लगता है कि खामोश रहना अच्छा लगता है? कमेंट्स में पक्का बताना मुझे. खामोश मत रहे, लेकिन ज़रा मुझे भी बोलने दे. कैसा है, मैं ज़्यादा करके उर्दू में भी बोलता हूँ क्योंकि तमाम हिंदुस्तान के पूरी दुनिया को समझ में आना चाहिए उर्दू ज़ुबान. ये सब लोग यानी कोंकणी मराठी सबको नहीं आती, ये हमारे सिर्फ महाराष्ट्र में है. बहरहाल कोई बात नहीं. अभी बोलने का मतलब ये है कि मुल्ला मैं हूँ. अभी ये मुल्ला यानी ये 200-250 यानी इतने साल पहले, 250 साल पहले मुल्लागिरी जो की हुई है, इसके लिए नागवा से लोगों ने मुल्ला मुल्ला आवाज़ देने लगे तो वैसे मुल्ला हो गए. अभी ये मैं क्यों बोल रहा हूँ, क्योंकि देखो ये जो ब्रिज पे हम बैठे हैं, इस ब्रिज पे मैं मच्छी पकड़ता हूँ इसके ऊपर से. यानी मी म्हावरा पकडता वर्षी आणि खलती सगळ्या इकडे हर जाग्याला आम्ही म्हणजे खते म्हावरा मिळेल आम्हाला माहिती आहे, तिकडचे मी म्हावरा पकडतो. ते ह्या ब्रिजवरती फुरुस गाव आहे. फुरुस गाव तिकडची माणसा इकडे मच्छी पकडया आईली होती काय. ते ती माणसा आईली इकडे तेव्हा कमीत कमी 8 ते 9 माणसं होती आणि माशाअल्लाह एकदम बोलतात ना नुरानी चेहरे सगळ्यांचे माशाअल्लाह. त्यांची त्या पोरग्याचं नाव होता शोएब मारूफ. मग मी त्यांना विचारलो, भाई खंचे आहो तुम्ही? ते फुरुसचे आहो बोलले. अरे फुरुसचे, नाव काय तुमचं? ते बोलते आम्ही हाव कोलतारचे. हात तीच मायली. बोललो कोलतारचे? बोला ही काय बाजली कोलतारचे म्हणजे नाव काय तुमचं? कोलतारचे म्हणजे खंचा घर आहे ना. घर आम्हाला माहिती नाही बोलतात, पण इकडेच आमचा मुल्लाचा घर आहे. हे माथ्यावर हात मारून घेतलो. बोललो नशीब, बोललो अहो मीच मुल्ला आहे, एकच घर आहे मुल्लाचा इकडे. मग त्यांनी बोलले की आम्ही मुल्ला मारूफ. आता ते लोक मुल्ला पण बोलतात स्वतःला, मारूफ आडनाव लावलेलं आहे, फुरुसला असतात. आणि त्या लोक 4 व्हीलरला आले होते ते लोक आणि मच्छी त्या लोकांनी कमीत कमी 10 ते 15 तकरीबन तांबूसे हो त्यांनी पकडले. काय ट्रिक आहे त्यांना. मग त्यांनी मला बोलले 200-250 वर्ष झाली असे आमचे बाबा आजोबा बोलतात ना, बाप के बाप ने बताया हुआ है कि हम ये गांव के हैं और मुल्ला से हमारा कनेक्शन है. तो इतने साल, इस वजह से मैं बोल रहा हूँ कि मुल्ला वैसे नाम हमारा पड़ा होगा क्योंकि मुल्ला यहाँ से वहाँ गए ना. तो चलो ठीक है, मेरे अब्बा ने मुझे बताया ये बात. और एक बात उन्होंने और भी बताया है, क्या है वो भूलो मत. बोलो. उन्होंने बोले कि हमारे घर में एक बच्ची पैदा हुई, सेम टू सेम वही शक्ल की हमने आपके घर में बच्ची देखे थे, जिसका नाम मेहजबीन था. बराबर, मेहजबीन. हम उसको जबीन बोलते हैं, जब्बू बोलते हैं. इनके चाचा की लड़की, मेरे मामू की लड़की. मेरी बेटी भी देखो शक्ल वैसी हमारी. दिखा बेटा चेहरा नूरानी. ऐसा तो ऐसा है. ख़ानदान कहीं चुपता नहीं है अल्हम्दुलिल्लाह. मेरे अब्बा ने मुझे ये बात बताई थी और मेरे अब्बा ने भी बताई. और हमारे दादी के करीब हम ज़्यादा थे, जिसका नाम आयशा इस्माइल मुल्ला. तो आयशा बुआ, मेरे अब्बा भी उनको बुआ बोलते हैं और मैं भी, हम लोग भी, हमारे तमाम लोग ख़ानदान वाले आयशा बुआ बोलते हैं. तो उन्होंने हमको ये सब बताए थे कि जब हमारे दादाजी जिंदा थे, दादा इस्माइल दादा, जो कि सऊदी में इंतकाल हुआ था उनका, उस टाइम पे वहीं उनको कफन दफन हो गया. इधर इंडिया में नहीं आए, तभी एरोप्लेन का सिस्टम नहीं था, शिप से आते जाते थे. तो तभी लोग उनको मिलने आते थे. उसके बाद वो लोग भी फौत हो गए और अभी कौन जवान बच्चे ये सब नहीं, इतना कोई आजकल रिश्ता चलाते नहीं है, सब मोहब्बत रही नहीं है इतनी कहीं. चलो ठीक है, फिर भी आगे प्रोसीड करणं. तेव्हा बात अशी आहे, आम्ही आता आमच्या कोलथार गावची आपल्या मुसलमान लोकांची नावं रिव्हील केला भाव आणि दाबू आपल्या कोकणातला इतके गाव आहात की काही जानकारी थात काहीतरी. तेव्हा जानला पण कुणाला आपल्या गावाचे सरनेम रिव्हील करायचे आहात त्याने आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.
कॉमेंटला आम्हाला सांगा, तुमची डिटेल शेअर करा आम्हाला. आम्ही नक्कीच, कारण आपल्या कोकण की दुनिया चॅनलचं नावच कोकण की दुनिया आहे. मतलब कोकण की दुनियातला सिर्फ मुसलमान नाही बसतात, सगळे माझे हिंदू भाई आहात, बौद्ध भाई आहात, सगळे सिंधी भाई आहात, हर मजहबचे हर जातीची माणसं भंडारी पण बसतात. आहेत, आमच्या वाडीतच भंडारी आहेत. तर त्यांच्या पण बाऱ्यातल्या नमला रिव्हील करणं आमचा फर्ज बनतं आहे. तेव्हा जितके पण माझे हिंदू बांधव बघत असतील आमचं चॅनल, त्यांना जर इच्छा होत असेल की आमच्या पण विषय काही दाखवा, तर नक्कीच यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही आम्हाला जॉईन व्हा, तुम्ही सोबत या, आमच्या कॅमेऱ्यात या आणि तुम्ही पण बोला. ते आम्हाला खुशी होईल, व्ह्यूअर्सला पण खुशी होईल. आता थोड्याशा यातला मी तुम्हाला सांगता, आमची निंबुडेवाडी आणि पहिल्या ह्याला मुरमुरवाडा पण बोलतात. ही बात याद ठेवा. कोण पुराणी माणसं बघत असतील, जुनी माणसं, ते त्यांना समजातील की मी मुरमुरवाडा बोलत आहे, मुरमुरवाडा. ते ह्या मुरमुरवाड्यात आमच्या निंबुडेवाडीत भंडारी लोक आहात, जसे की भाटकर, परकर, मयेकर, पाडलेकर, पोलेकर. आता पोलेकर, पाडलेकर हे सगळे मयेकरच आहात. त्या टायमात नावाना पण म्हणजे ऐसे मोप जण आहात. आणि मग जायला काय लकलतरला नातेकर हे खारवी समाजाची लोक आहात. नातेकर, दोर्लेकर आणि इतर आणखी पण असते जांभारकर. म्हणजे आता जे आहात, आता मी कवा नाव त्या लोकांच्या माणसाला घेऊन पण तुम्हाला नाव सांगेन इंशाल्लाह. त्यांच्यामुळे आपण कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण देऊ नाही शकत आहोत, कारण जब तक कि हमें पता नहीं है, हम नहीं किसी को मतलब मिस इन्फॉर्म नाही कर नहीं बता सकते. तर त्यांच्या समाजच्या माणसाला आम्ही उभा करून त्यांच्याच तोंडी तुम्हाला आम्ही कोकण की दुनिया चॅनलवर सांगू. तुम्ही बघत राहा आपलं चॅनल. नेक्स्ट व्हिडिओ खचो येत आहे, त्याची वाट नक्की बघा. तो वारो मोप मस्त लागतंय माशाल्लाह. पुलावर येऊन बैशी आता म्हणजे मोप अलगच चीज आहे. बघा आम्ही लोक बैसला हो कशी. हां काय सीन आहे बघा, बॅकग्राऊंड बघा तुम्ही, बॅकग्राऊंड सीन कैसा आहे. माशाल्लाह माशाल्लाह. हैं आसमान, खुला आसमान है, नारियल के दरख्त. माझ्या कोलथारच्या, निमुर्डेवाडीच्या, माझ्या लखडतरवाडीच्या भाई बहन, खाला, चाचा, मामू, फुप्पा, फुप्पी चानला पण यो व्हिडिओ पोचलोय. आणि त्या व्हिडिओतला त्यांचा सरनेम इन्क्लूड नाही आहे, तर माफी चाहताय. हाय माझ्यापर्यंत जितकी इन्फॉर्मेशन होती, जितकी नॉलेज होती, शेअर केली आहे तुमच्यापर्यंत. तर तुमचा जर तुम्हाला नाव जर वाटतंय की विसरलेला आहे, तुम्ही कॉमेंट्सला तुमचा सरनेम सांगा, ताकी माझे बघणारे जे व्ह्युअर्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, ती लोक बघतील. आणि ठीक आहे, जो पण आहे सगळ्यांनी कॉमेंट्स करा. कोलतार गाववाल्यांनी पहिले कॉमेंट्स करा, कारण कोलतारशी कॉमेंट्स मोप नाहीच्या बरोबर येतात. आणखी एक बात सांगेन, खलिफेचं नाव बोलले ना, खलिफे. येस सांगलो आहे. आणखीन ह्यो व्हिडिओ मोस्ट डिमांडेबल आहे ह्यासाठी की आमचे एक मोहम्मद आरिफ भाई आहात चॅनलवर, ते हमेशा आम्हाला ह्या व्हिडिओसाठी हमेशा डिमांड करतात. आज त्यांची उमेद पुरी राहिली जी. आज 2 वर्षाची आमचं चॅनल आहे. 2 वर्षातलं मी काही वखत त्यांची हे बघलो आहे, तर बोलू बार त्यांचं कॉमेंट येते. ही बेस बात नाही, त्यांना इग्नोर करणं, अवॉइड करणं. रिस्पेक्ट केली पाहिजे कुणाची पण. तुम्हाला पण काही किनाविषयी व्हिडिओज बघायचे आहात की तुम्हाला मालूमात घ्यायची, जी आमच्यापर्यंत आहे आणि जी आमच्यापर्यंत नाही पण आहे, ते आम्ही खोजू, मालूमात घेऊ आणि तुमच्यापर्यंत पोचवू. पर शर्त ही आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला बेल आयकॉनला सबस्क्राईब करा. आणि आमचे जे सबस्क्रायबर आहात त्यांनी सबस्क्राईब नाही करा, त्यांचे सबस्क्राईब ऑलरेडी आहात, नाही तर परत क्लिक करून अनसबस्क्राईब कराल. हां ते नवीन जे आहात आमच्या चॅनलवर, त्यांनी सगळ्यात पहिले फर्स्ट ऑल त्यांनी सबस्क्राईब करा, त्याच्यानंतर लाईक करा, मग कमेंट्स करा, शेअर करा. इसरू नको. तुमच्यापर्यंत ही बातमी ठेवायची नाही. फेसबुकला शेअर करा, फेसबुकला करा, इंस्टाग्रामवर करा, तुमचा ही व्हॉट्सअपवर करा. हां आपलं कोकण आहे तो एक्सप्लोअर करा. हां अल्लाह ताला आमच्या कोकणात खूप सारी दौलत दे, अशी माझी दुआ आहे. हां इकडे रिसॉर्ट इतके बनव की पर्यटक येऊ आणि आपल्या माझ्या कोलतार गावाचं नाव मोप वरती येऊ, असा माझी दुआ आहे. पण कोलतारताना इतर गाव आपल्या कोकणात जे पण आहेत, मी तर पुरा कोकण एक्सप्लोर करिया मागताय आहे, जगाच्या सामने हणून ठिया मागताय आहे, विश्वातला मशहूर करिया मागताय आहे. हे पडशील बाय. तेव्हा तुमच्या सपोर्टची आम्हाला मोप गरज आहे. आमच्या दोघांच्या पासून इतका मोठा कोकण रिव्हील नाही होऊ शकत, एक्सप्लोर नाही होऊ शकत आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, लाईक शेअर कमेंट करून. सब्सक्राइब नहीं किया वसला होते सब्सक्राइब करूँ. वेरी गुड. दुआओं में याद रखना, क्योंकि दुआओं में बहुत तासीर होती है. नेक्स्ट व्हिडिओ ऐसोच काहीतरी कोकणाच्या रिगार्डिंग येणार आहे.
तेव्हा चॅनलवर बनवून राहा. अल्लाह हाफिज. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए, हाँ, और दुआ करते रहिए. अल्लाह हाफिज. टेक केयर. बाय बाय.